वर्षाचा म्हातारा 100 वर्षाचा म्हातारा व्हिडिओच्या माध्यमातून लाखो पैसे कमवायला लागलेत. व्हिडिओ व्हायरल कसा करायचा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसा पोहोचवायचा ते तुम्हाला आज सांगतोय. एखादी आपल्याकडे स्किल असती, त्या स्किलचे आपण व्हिडिओ तयार करायचा असतो आणि ते व्हिडिओ आपण अपलोड करायचा असतो. प्रत्येक युजर हा यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावर कंटिन्यू ऑनलाईन असतोच आणि ते हजारो लोकांपर्यंत आपला व्हिडिओ कसा पोहोचवायचा. 3-4 सेकंदाचा व्हिडिओ हे असतो ना आपला हुक म्हणतो आपण, तो 3-4 सेकंदाचा हुक आहे ना सुरुवातीला लावायचा. काहीतरी आपण वेगळं करतोय, काहीतरी आपल्या लोकांचे लक्ष विचलित करून लोकांना आपण व्हिडिओवर थांबवण्यासाठी. आता हे तुम्ही मागं बघू शकताय, मी आलो आहे आपल्या एक निवांत ठिकाणी आलो आहे, तर कोणाचं हे नाही आहे ते नाही आहे. आपल्याला बघा, आपल्याकडं स्किल असायला पाहिजे कशाची. कुठलीही वस्तू घ्या. आता हे माझ्याकडे आता दगड आहे, लोकांचं लक्ष कुठे ह्या दगडावर, माझ्याकडे बोलण्याकडे नाही. लोकांचं लक्ष फक्त ह्याच्यावरच आहे की आपलं लोकांना 2 मिनटासाठी थांबवलंच पाहिजे, आलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण हुक. तिथं होतो आपला व्हिडिओ व्हायरल. मी जवळजवळ आता 3 ते 4 वर्ष झालं, माझे 4 ते 5 हजार सबस्क्रायबर आहेत. मला 4-5 हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी 3-4 वर्ष लागली. आणि तुमचा लक, जर तुमचा एखादा व्हिडिओ 1 मिलियनच्या पार गेला तर तुम्हाला सबस्क्रायबर पण तेवढे वाढतील आणि तुमचा वॉच टाईम पण तेवढा वाढेल आणि तुमचं चॅनल पण मॉनिटाईज लगेच होईल. प्रत्येकाला प्रश्न पडतो, इंस्टाग्रामवर पैसे मिळतात, यूट्यूबवर पैसे मिळतात, फेसबुकवर पैसे मिळतात. मित्रांनो, इंस्टाग्राम आपल्याला 1 रुपया पण देत नाही. आपल्याला जे काय करायचं आहे ना ते यूट्यूबवरच करायचं, फेसबुकवर करायचं. फेसबुकवर पण पैसे आहेत, यूट्यूबवर पण भरपूर पैसे आहेत. प्रत्येकजण काय करतो, एखादा व्हिडिओ टाकतो, 2-4 दिवस आणि गायब होतो. तसं नाही मित्रांनो, आपल्याला डेली एक ना एक व्हिडिओ टाकावाच लागेल आपल्याला, जेणेकरून रोज आपले व्हिडिओ व्हायरल होत राहतील. लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवणे आणि व्हायरल जास्त करणे, त्यात आपला एक हे पाहिजे की हां, आपला आज व्हिडिओ टाकला ना, ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी बघण्यासारखं आहे, असं काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये पाहिजे, जेणेकरून आपल्या व्हिडिओची लोक वाट बघतील. मित्रांनो, मी आता माझ्या जवळजवळ आहे ना इंस्टाग्रामवर माझे पहिलं अकाउंट होतं, बरेच फॉलोअर्स होते आणि ते अकाउंट मी डिलीट करून टाकलं आणि काही कारणास्तव ते डिलीट करावं लागलं. त्यात बरेच फॉलोअर्स होते आणि आपले व्हिडिओ मिलियनमध्ये जायचे, केमध्ये जायचे, लाईक कमेंट तेवढंच असायचे. पण तोच व्हिडिओ यूट्यूबवर टाकला ना तो व्हायरल होत नव्हता. कारण की का माहीत नव्हतं का होत नव्हतं. व्हायरल व्हिडिओ करायचा असेल इंस्टाग्रामवर व्हिडिओ लगेच व्हायरल होतो, तसा यूट्यूबवर होत नाही आहे. यूट्यूबचे पॉलिसी असतात, कंडिशन असतात. समजा यूट्यूब काय करतं, जेवढे पण आपण व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ त्यांचे ते AI ची टीम आहे ना, सगळे आपले व्हिडिओ चेक करतं. आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या यूट्यूबवर कुठल्याही प्रकारचे कॉपी चालत नाही आहे. आपण जर कॉपी केलं, आपल्याला कॉपीराईटची स्ट्राईक पडेल आणि त्यातून आपला चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतं, डिलीट पण होऊ शकतं. त्यामुळं जे आहे ना ओरिजिनलच कंटेंट टाकायचं. भले तुम्ही छोटे टाका, पण ओरिजिनल टाका, कोणाची कॉपी करू नका टाकू. प्रत्येकाकडे स्किल आहेत. आज 90 वर्षाचा म्हातारा, 100 वर्षाचा म्हातारा व्हिडिओच्या माध्यमातून लाखो पैसे कमवायला लागलेत. आणि आजचा तरुण 500 रुपये हजेरीने किंवा 1000 रुपयाच्या हजेरीने दिवसभर कष्ट करतो. मला एक सांगा मित्रांनो, जर तुम्हाला 2 ते 3 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुमचं फ्युचर बदलणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डेली कंटिन्यू राहा यूट्यूबवर, फेसबुकवर.
आणि बरंच काय असं आहे मित्रांनो, तुम्हाला वाटतं हे लेक्चर काहीतरी देत बसलं आहे. 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. सुरुवातीला कसे करायचे, पहिले शॉर्ट व्हिडिओ टाका. जोपर्यंत तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत लॉंग व्हिडिओकडे जाऊ नका मित्रांनो. लॉंग व्हिडिओ कधी टाकायचे, ज्यावेळी आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस लॉंग व्हिडिओ टाका. नंतर सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाका, म्हणजे आपला आत्मविश्वास वाढेल. प्रयत्न करा मित्रांनो की आपला हा आज ना उद्या दिवस आपलाच असणार आहे. कारण की आज ना उद्या व्हिडिओ व्हायरल होणारच आहे आणि तुम्ही सर्व लोकांच्यापर्यंत पोचणार आहेत. असं नाही की तुम्ही एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही बरेच दिवस झालं असेल की इंस्टाग्रामवर आहेत, फेसबुकवर आहेत. ती लोकं पण आपल्यासारखीच होती की जेणेकरून रोज व्हिडिओ बघत होतो आपण. आज पण त्यांचे जुने पण व्हिडिओ बघतो आणि ते आत्ताचे पण व्हिडिओ बघतो. त्यांचे जुने व्हिडिओ बघा मित्रांनो, ते पण आपल्यासारखेच एक क्रिएटर होते. आज ते लाखोंच्या गाड्यात, लाखोंच्या बंगल्यामध्ये राहतात आणि आज आपण फक्त त्यांचेच व्हिडिओ बघून आज इथेच आहे आपण. असं का? आपण त्या ह्याच्यात चाललो नाही मित्रांनो. त्या ह्याच्यात तशी आपण प्रोसेस नाही केली, त्यांनी कष्ट केले. यूट्यूब असं विदाऊट कष्टाचं काहीच देत नाही. आपल्याला कष्ट करावंच लागतील. रोज एक व्हिडिओ अपलोड करावाच लागेल. भले तुम्ही लोकांना कंटाळा येऊ द्या, पण आपल्याला यूट्यूबला आपल्या व्हिडिओचा कधीच कंटाळा येत नाही, हे लक्षात असू दे मित्रांनो. इंस्टाग्रामच्या नादी लागू नका. हां करा, तिकडं पण तुम्ही व्हायरल झालं की तुम्ही त्या लोकांपर्यंत पोचण्याचा चान्सेस जास्त असतो. अनेक लोकांपर्यंत पोचण्याचा चान्सेस जास्त असतो. धन्यवाद मित्रांनो बघितल्याबद्दल व्हिडिओ.